नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं SVT टेक्निकल या चॅनलवर. आज आपण NWMS ही जी परीक्षा होणार आहे तर त्याची आदर्श प्रश्नपत्रिका जी आहे 7 नंबरची ती आपण सोडवून घेणार आहोत. ही पेपर क्रमांक 2 ची आहे. तरी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. चला आता पहिला प्रश्न बघूया आपण. शैवालाचा आकार सुमारे टिंब एवढा असतो. आपल्याला पर्याय दिलेले आहे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर, दुसरा आहे 100 मायक्रोमीटर ते 1000 मायक्रोमीटर, तिसरा आहे 200 मायक्रोमीटर आणि चौथा पर्याय आहे 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. तर याचं बरोबर उत्तर आहे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा शैवालाचा आकार असतो. पुढचा प्रश्न 2 नंबरचा. पायात पेटके येणे या लक्षणाचा कारक जीवाणू टिंब आहे. तर पर्याय दिलेले आहे अँटामिबा, व्हिब्रियो कॉलरी, साल्मोनेला टायफी आणि हिस्टोलिटिका. तर याचं बरोबर उत्तर आहे व्हिब्रियो कॉलरी, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हा जीवाणू असतो. पुढचा प्रश्न. जर द्रवाची घनता टिंब असेल तर प्लावक बल टिंब असते. तर याचं बरोबर उत्तर असं आहे जर द्रवाची घनता कमी असेल तर प्लावक बल पण कमी असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 2.5 व्होल्टेज विभवांतराच्या 4 विद्युत घटकाची बॅटरी स्वरूपात जोडणी केली असेल तर बॅटरीचे विभवांतर टिंब असेल. तर 2.5 गुणिले जर 4 तुम्ही केलं तर 10 व्होल्टेज हे त्याचं उत्तर भेटणार आहे. पुढचा प्रश्न. अणुकेंद्रकामध्ये टिंब प्रकारचे अवअणुकण असतात. तर 1, 2, 3, 1 व 2 दोन्हीही. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर किती प्रकारचे अवअणुकण असतात? तर 2 प्रकारचे असतात. पुढचा प्रश्न. टिंब हे जटिल संयुग आहे. आता पर्याय दिलेले आहेत हरितद्रव्य, हिमोग्लोबिन, 1 व 2 दोन्ही आणि साखर. तर याचं बरोबर उत्तर आहे हिमोग्लोबिन, हे जटिल संयुग असते. पुढचा प्रश्न. पितळ या संमिश्रात टिंब व टिंब या मूलद्रव्याचे अणू असतात. तर पर्याय दिलेले आहे तांबे जस्त, दुसरा पर्याय आहे तांबे कथील, तिसरा आहे कार्बन आणि लोखंड आणि चौथा आहे तांबे आणि शिसे. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे तांबे आणि जस्त हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. आवाजाचे प्रदूषण खालीलपैकी कोणासाठी घातक आहे? पर्याय दिलेले आहे मानव, मांजर, वनस्पती आणि वरील सर्व. तर मानवासाठी पण आवाजाचे प्रदूषण घातक आहे, मांजरीसाठी पण आहे आणि वनस्पतीसाठी पण आहे. म्हणजे सर्व पर्याय आपले बरोबर आहे. वरील सर्व हा पर्याय क्रमांक 4 त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. दिवसभरातील तापमान मोजण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा तापमापी किंवा तापमापी वापरला जातो, त्याला टिंब म्हणतात. आता दिवसभराचं तापमान मोजण्यासाठी काय करतात? तर कमाल व किमान ही तापमापी वापरली जाते. पुढचा प्रश्न. टिंब हे श्रावी अंगक आहे. हरित लवक, गोल्गी संकुल आणि लयकारिका. तर बरोबर उत्तर आहे गोल्गी संकुल हे श्रावी अंगक आहे. पुढचा प्रश्न. मानवी हृदयासंबंधी खालील दिलेली कोणती उदाहरणे सत्य आहेत? पहिला आहे हृदयाचे स्नायू अनैच्छिक असतात. हे पण बरोबर आहे. दुसरा आहे हृदयाला 4 कप्पे असतात. हे पण बरोबर आहे. तिसरा आहे हृदयाची स्पंदने सतत चालू असतात. हे पण बरोबर आहे. आणि हृदयाच्या वरच्या कप्प्यांना निलय व खालच्या कप्प्यांना अलिंद म्हणतात. तर हे चुकीचे विधान आहे. म्हणजे वरचे 3 विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढं. टोमॅटोमध्ये टिंब असते. ऍसिटिक आम्ल, टार्टारिक आम्ल, ऑक्झॅलिक आम्ल आणि सायट्रिक आम्ल. म्हणजे टोमॅटोमध्ये कोणत्या प्रकारचे ऍसिड असते? तर ऑक्झॅलिक ऍसिड असते. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. कॅल्शियम कार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन टिंब उत्पादने तयार होतात. तर किती होणार? 3 होणार. कोणते कोणते? कॅल्शियम कार्बोनेट ची जर HCl बरोबर हे झाली अभिक्रिया तर काय काय तयार होईल? कॅल्शियम क्लोराईड, परत CO2 आणि H2O असे 3 अभिक्रियामधून उत्पादित तयार होतील. पुढचा प्रश्न. फॅरेनहाइट एककातील तापमान किती असले असते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट होईल? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 320 डिग्री फॅरेनहाइट, 160 डिग्री फॅरेनहाइट, 80 डिग्री फॅरेनहाइट आणि 40 डिग्री फॅरेनहाइट. तर बरोबर उत्तर आहे 160 डिग्री फॅरेनहाइट. पुढचा प्रश्न. वारंवारतेचे एकक काय आहे? म्हणजे फ्रिक्वेन्सीचे एकक काय आहे? हर्ट्झ, पास्कल, डेसिबल आणि प्रतिसेकंद. तर हर्ट्झ हे वारंवारतेचे एकक आहे. पुढचा प्रश्न. अनियमित परावर्तनामध्ये टिंब आढळते. तर इथला दुसरा जो पर्याय आहे
हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपण अति महत्वाचे जे 15 प्रश्न आहेत ते सोडून घेतलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.